नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत वर्ध्यापासून 35 किलोमीटर दूर असलेल्या कापसी या गावामध्ये। आता आपण आहोत वर्धा हिंगणघाट रोडवर। हा आहे वर्ध्यातील एवोनित स्टील प्लांट। आता आपण पोहोचलो आहोत वायगाव चौफुलीजवळ। हे आहे वायगावमधील शिव मंदिर। आता आपण चाललो आहोत वायगाव कापसी या रस्त्यावरून। आता आपण पोहोचलो आहोत वडनेर राळेगाव या रस्त्यावर। इथूनच 1 किलोमीटरवर कापसी हे गाव आहे। कापसी गावातील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान आता आपण बघत आहात। हे आहे त्याचे प्रवेशद्वार। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असे भव्य मंदिर पाहायला मिळते। या मंदिराची स्थापना श्री संत नानाजी महाराज यांनी 1890 साली केली होती। हे आहे मंदिरातील दृश्य। या मंदिरातील मूर्त्या ह्या काळ्या पाषाणातून बनवण्यात आलेल्या आहेत। येथे बाजूलाच नानाजी महाराजांची सुद्धा मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते। मंदिरात केलेले सुंदर असे नक्षीकाम आता आपण बघत आहात। मंदिराच्या बाजूनेच वर्धा नदी वाहते। हे त्याचे काही दृश्य। पावसाळ्यामध्ये या नदीला पूर आलेला असतो, तो आता आपण बघत आहात। या मंदिरात राहण्यासाठी भक्त निवास सुद्धा आहे। दर्शन आटोपून आता आपण चाललो आहोत वर्धा नदीच्या पुलावर। कापसी गाव सोडल्यानंतर येथून यवतमाळ जिल्ह्याची हद्द सुरू होते। वर्धा नदीच्या पुलावरून दिसणारे श्री लक्ष्मीनारायण देवस्थान। इथे थोडा वेळ निसर्गाचा आनंद घेत आता आपण आपला परतीचा प्रवास सुरू करत आहोत। समोर आपण बघू शकता सोयाबीनचे शेत। निसर्गाचा आनंद घेत घेत मी माझा परतीचा प्रवास संपवला। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।